मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी बाळासाहेब भास्कर वाबळे यांच्या शेतात आज सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी काम करणाऱ्या नेमीचंद हरी जाधव या ऊस तोडणी मजुरावर बिबट्यानं अचानक समोरून झडप घातली. या हल्ल्यात बिबट्यानं मजुराच्या हातावर व डोक्यावर गंभीर जखमा केल्या असून विशेषतः हाताला मोठी दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे शेत परिसरात एकच खळबळ उडाली असून ऊस तोडणी मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ल्यानंतर सहकारी मजुरांनी प्रसंगावधान राखत जखमी मजुराला तात्काळ उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान कोपरगाव तालुक्यातील माहेगाव, देशमुख, सुरेगाव, कोळपेवाडी व वेळापूर परिसरात बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या भागात तातडीनं बिबट्यांचा पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान जखमी मजुराला स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवलं. या घटनेची वन विभागानं तातडीनं दखल घेऊन ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. माझं नाव रामेश्वर सुभाष राठोड आहे आणि ज्याच्यावर हल्ला झाला ना ते नेमीचंद हरी जाधव आहे. तर हल्ला येळापूर गावातून सुरेगावात झालेला आहे. शेतकरीचं नाव आहे वाबळे आणि ते 2 होते. एक बिबट्या होता. तुम्ही कशाच काय करत होते नेमके त्या? ऊस तोडत होतो, ऊस भरीत होतो. पण आम्हाला असं म्हणजे साईडचे बागेदार होते ना, त्यांनी काय बोलले की इथं वाघ घुसलेला आहे. तर आम्ही गेलो, समजा आमच्याकडे पोरं आहे लहान लहान. म्हटलं पोरावर हल्ला करते, म्हटलं त्याला आपण काढून देऊ. ते बागेदार 10-12 जण होतो आणि आम्ही 7-8 जण होतो. ते बिबट्या पळून गेला. बिबट्या पळाल्यानंतर आम्ही परत येत होतो. तो समोर आला ना, डायरेक्ट समोर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला त्याने. चुलता आहे तो, नेमीचंद हरी जाधव. काय नाव आहे? नेमीचंद हरी जाधव. नेमीचंद हरी जाधव. तर त्याने हल्ला केल्यावर त्याने त्याला खाली पाडलं ना वाघाने. मी गेल्यावर सोडवलंय त्याला. सुटला तो पळून गेला. वाघ होता. ऊसातच गेलाय. ऊसात म्हणजे ते मकातून बाहेर गेला, ऊसातून बाहेर गेला. काय जखम वगैरे काय जखमी झाला? जखम झालेला आहे ना. इथं डोक्याला पंजा मारलेला आहे त्याने आणि इथं दात घुसलेला आहे 4-5 दात. कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड, रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद.